तरी पण सीओ साहेबांनी हे निर्णय का घेतला आम्हाला माहित नाही। सीओ साहेब जनतेच्या हितासाठी निर्णय घेणं गेले, मोठ्या लोकांच्या दबावाखाली हे निर्णय घेऊन आलेत, राजकारणी लोकांच्या दबावाखाली। तुम्ही का बोलता, काय ते सगळं समोर आलं पाहिजे। हे बोला, आम्हाला 100 रुपये पुरून दाटवला एका नेला काय कटा एकाला 50 रुपयाला काय करू आम्हाला तिकडे। आम्ही येळभर धंदा केला, आमचा गला उचलणार आहे, कोणाला बोलायचं साहेब। मेन संध्याकाळी गिऱ्हाईक येत आहे आणि गल्ला गेला आणि येळभर कमाई करायला, संध्याकाळी चोराला दिन घरला जायचं, एक बाळाला काय खाऊ घालायचं। पुरवून आले, दोनदा माझी चोरी झाली इथं। इथंच मग आम्हाला जागा द्या, इथंच असं घाण आहे बसायला आणि जागे म्हणजे असे गाडी लावायला जागे। म्हणण्याला तकलीफ व्हायली नगरपालिकावाल्याला म्हणून त्यानं काटून लावलेली आहे जिल्हा परिषदला आणि हे बाजार निजवंती नगर मध्ये घातले। मित्रांनो, मी सध्या आहे अहमदपूर शहरामध्ये। तुम्ही बघू शकता नगर परिषद कार्यालयाच्या समोर ही जी व्यापारी मंडळी आहे या ठिकाणी आलेली आहेत। कारण असं आहे, गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर इथला आठवडी बाजार भरत होता। मात्र मुख्याधिकारी नगर परिषदेचे काकासाहेब डोईफोडे यांनी एक विनंती केलेली आहे की यापुढे जो आहे बाजार थोडगा रोडवरील निजवंत नगर येथे भरणार आहे। परंतु निजवंत नगर येथे बाजार भरविण्यासाठी या व्यापारी मंडळीची तक्रार आहे, त्यांची काय समस्या आहे, नेमकं काय त्यांच्या पुढे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्यापारी जे आहेत सर्व बाजारात जे साहित्य आहे तर त्यांनी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आणि आता सध्याची वास्तविक परिस्थिती ही आहे, कारण निजवंत नगरमध्ये बाजार भरविण्यासाठी या व्यापाऱ्यांना काय समस्या आहे, काय अडथळे आहेत हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। सर समोर या, तुम्ही व्यापारी आहेत, समोर या तुम्ही। मला सांगा, निजवंत नगर मध्ये तुम्हाला बाजार भरविण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि तुम्हाला आवाहन करण्यात आलंय की जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बाजार न भरविता आपण निजवंत नगर येथे भरविण्यात यावा हा बाजार। काय अडथळा काय तिथे? बघा सर, निजवंती नगर मध्ये जे बाजार भरण्यामागे जे बी कारण आहे ते आम्हाला त्याने सांगितले नाही। शुक्रवारचा बाजार आधी तिथं आहे ऑलरेडी, सोमवारचा बी तिथं नेण्यामागे त्यांचं काय कारण आहे हे आम्हाला माहित नाही। त्याच्या मागे सीओ साहेबाचं काहीतरी मोठा षडयंत्र दिसाले, कारण इथली समधी जनता आणि बसणाऱ्यामध्ये बाजारामध्ये लोक त्याच्या विरुद्ध आहे। तरी पण सीओ साहेबांनी हे निर्णय का घेतला आम्हाला माहित नाही। सीओ साहेब जनतेच्या हितासाठी निर्णय घेणं गेले, मोठ्या लोकांच्या दबावाखाली हे निर्णय घेऊन आलेत, राजकारणी लोकांच्या दबावाखाली। ते जनते आम जनता इथं आहे, तुम्ही बघा समधी जनता इथं येऊन थांबलेली आहे। आमच्या मागे मोठा कोणी नेता नाही, फक्त जनता आहे इथं। सीओ साहेबाचा निर्णय आहे जनतेच्या हिताचा नाही। षडयंत्र नेमकं काय असू शकते, गुपित तुम्ही का बोलताय, काय ते सगळं समोर आलं पाहिजे। हे बोला, षडयंत्र हे आहे 80% जी जनता आहे ग्रामीण भागामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये आहे। 20% जे लोक VIP लोक आहेत, ते काय बी कारण असलं तरी 20% लोक VIP या भागामध्ये आहे। 80% लोकांचा बघाव, 20% लोकांचा बघाव बघा सीओ साहेबांना। आणि हे जे मोठा बाजार आहे आधीपासून इथंच भरते खालच्या भागामध्ये, हे बाजार नेण्यामागे कारण काय सीओ साहेबांना सांगावं। आणि जिल्हा परिषद जे म्हणाले, जिल्हा परिषदला जाऊन मी भेटून आलो, सराचं म्हणणं मुख्याध्यापकाचं म्हणणं हे आहे की नगरपालिकावाल्याने आम्हाला म्हणले की बसू देऊ नका म्हणून। त्यांचं काय मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद त्यांनी काय बी म्हणलं की आम्ही बसू देणार गेला म्हणून, फक्त नगरपालिकावाले सीओ हे ना बसू देणार गेले, हे त्यांचं कारण आहे। एकूणच जर पाहिलं तर अहमदपूर शहरामध्ये शुक्रवार आणि सोमवार बाजार भरतो, हे आत्ताच या व्यापाऱ्यांकडून मला ऐकायला मिळाले। शुक्रवारी जर त्या ठिकाणी बाजार जर भरत असेल तर सोमवारचा देखील बाजार त्याच ठिकाणी का भरविण्यात यावा, जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भरविण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे। शेतकरी सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि अक्षरशः आता जर पाहिलं तर आपण बघू शकता वेळ झालेली आहे, 9:15 वाजलेले आहेत आणि सर्व व्यापारी जे आहेत त्यांचं साहित्य घेऊन नगर परिषदेच्या कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। कुठून आलात आणि तुमची काय समस्या आहे? आम्ही तिथे न्यायला आम्हाला 100 रुपये पुरून दाटवला एका नेला काय कटा एकाला 50 रुपयाला काय परवडतं आम्हाला तिकडे जाऊन। इथं रोडवर आहे ना, आम्हाला दुष्कारांत बस स्टँड जवळ आहे। आपण दोन्ही बाजूने विचार करून थोडस आपण हे करूया। रोडवरती गाड्या वाहनांची गर्दी वर्दळ होत आहे, ऐकून घ्या अगोदर पूर्ण मी काय बोलतो हे सुद्धा तुम्ही ऐकून घ्या, म्हणजे तुमचा बी आवाज प्रशासनापर्यंत गेला पाहिजे हा आमचा उद्देश आहे। रस्त्यावरती वाहनं लागल्यानंतर गर्दी होते, वाहनधारकांना अडथळा येतात, वाहनधारक म्हणजे आपणच आहोत असं मुख्याधिकारी साहेबांचं म्हणणं। मग ते
समजा अडथळे जर निर्माण जर झाले मग अपघात होतात, अपघात आहेत, त्याला जबाबदार कोण असणार आहे? त्याला त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे? त्याच्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेवर राहायला तयार आहोत. आम्ही जिल्हा परिषद चांगलं आहे मला. वाहना सोयाचा रस्ता आहे तिथं ट्रॅफिक नाही, काहीच नाही. जिल्हा परिषद चांगला आहे. जिल्हा परिषद अनेक व्यावसायिक या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक आहे. तुम्ही समोर या काका, इकडे या. कुठून आला तुम्ही? मी लांजीतून आलो साहेब. काय म्हणणं आहे? अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बाजार भरत होता अगोदर, परंतु तुम्हाला निजवंते नगर मध्ये खुला करून देण्यात आलं, बसा म्हणून सांगण्यात आलं. तिथं काय अडथळे काय? अहो साहेब, तिथं लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही. आणि तुम्हाला सांगतो, आपला अहमदपूर शिवाजी पुतळ्यापासून बाजार पब्लिक तिथे येऊ शकते का? तुम्हाला सांगतो, आपला स्वतःलाही चलता होत नाही. ह्यामध्ये म्हातारे माणसं कसे या बाजारात? जुन्याची पब्लिक आहे तिथे, वाहन ट्रॉफिक एखाद्या टायमाला चोऱ्या होते. आणि आम्ही इळभर धंदा केला, आमचा गला उचलणार आहे, कोणाला बोलायचं? आणि मेन संध्याकाळी गिऱ्हाईक येत आहे आणि घरला गेला आणि इळभर कमाई करायला, संध्याकाळी चोराला दिन घरला जायचं, एकरा बाळाला काय खाऊ घालायचं आणि इळभर शेतामध्ये कष्ट करायचे, कपडे काळे बरोबर व्हायचे का? तुमच्यासाठी कमवायचं, तुम्ही असं नाही म्हणजे कसं बोलावं? या समस्येवर उपाय करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी काय सांगतील हे सुद्धा बघणं औचित्याचं ठरतंय. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे मी थेट जाणार आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात ते येणार आहेत. तत्पूर्वी मी काही महिला व्यावसायिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. काय कुठून आला तुम्ही आणि काय समस्या? कार्यपुरावरून आले सर, कार्यपुरावरून आले. दोनदा माझी चोरी झाली इथं. इथंच मला आम्हाला जागा द्या, इथंच बसतो आम्ही. लाईटीची सोय नाही, काय नाही, वाहन येत नाही, चलत नाही. तिकडे काय आहे का? काहीच नाही. इथं आम्ही इथं बसू शकता. आम्ही लांबून येतो. कार्यपूर कुठं आहे? कार्यपुरावरून आलेली आहे मी. आणि एवढ्या पिशव्याचा थैल्याचा माल घेऊन इथं बसता आम्ही. छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत स्पष्ट भाषेमध्ये सांगत आहे की निजवंते नगर येथे बाजार भरविण्यात येऊ नये. ज्या ठिकाणी पूर्वी बाजार भरत होता जिल्हा परिषदेच्या मैदानावरती, त्याच ठिकाणी बाजार भरविण्यात यावा अशी त्यांची विनंती नगर परिषद प्रशासनाकडे होत आहे. आपण आणखी तुम्ही समोर या, इकडे अलीकडे या. ताई इकडे या तुम्ही. तुम्ही व्यावसायिक आहेत ना? काय अडचण काय आहे तुम्हाला? अडचण म्हणजे काय, तिकडे आहे का ना लाईटीची सोय नाही आणि एकच असं घाण आहे बसायला आणि जागे म्हणजे असे गाडी लावायला जागे दिली. एक दोन बाजार झाल्यानंतर त्यांनी करून देतील असा विश्वास वाटत नाही का? कारण तिथं सोय करतील, ज्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सोय करण्यात आली आहे तशी तिकडे करून देतील. थोडस आपण बघितलं तर कसं होईल? नाही, तिथं सोय होऊ शकत नाही. तिकडं कसं आहे, तिकडे सोय वगैरे काही नाही. मग इथं जिल्हा परिषदेची जी जागा आहे हे 2 महिन्यापासून आम्हाला त्रास द्यालेले या लोकांना. ह्यांना फक्त धान्यामध्ये धान्याला तकलीफ व्हायली नगरपालिकावाल्याला म्हणून त्यांना काढून लावलेली आहे जिल्हा परिषदला. आणि हे बाजार निजवंती नगरमध्ये घातल्याने तिकडे सक्सेस होणार नाही अशी एक व्यापाऱ्यांची विनंती आहे. तर या सर्व समस्या ऐकल्यानंतर आपण थेट जाणार आहोत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे. अहमदपूर नगर परिषद कार्यालयासमोर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी ठिय्या मांडला होता की जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरच बाजार भरविण्यात यावा आणि त्याच अनुषंगाने सर्व व्यापाऱ्यांच्या व्यथा घेऊन आलेलो आहे. मी नेमकं मुख्याधिकारी साहेब यांच्या काय प्रतिक्रिया असेल आपण बघूयात. आपण पाहत होतो की गेल्या काही दिवसापासून साधारणतः 1-2 महिन्यापासून आपला आठवडी बाजार जो आहे तो रस्त्यावर भरत होता. त्याच्यामुळे बऱ्याचशा वाहनांना नागरिकांना त्रास होत होता. बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्याच्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक कायमस्वरूपी एक मोकळं मैदान जेणेकरून व्यापारी रस्त्यावर बसणार नाहीत अशी व्यवस्था करण्यासाठी आपण गेल्या आठवडाभर प्रयत्न करत होतो, लोकांची चर्चा करत होतो. त्यामधून निजवंती नगरला एक मोकळं जे मैदान होतं ते आपल्याला मैदान फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलाही चार्ज न करता ते मैदान आपल्याला त्या मालकाच्या सहकार्याने मिळालं होतं. त्या ठिकाणी आपण बाजार करायचा अनाऊन्स देखील केलं होतं आणि त्याप्रमाणे काही लोक तिथे बसले होते. परंतु आज व्यापाऱ्यांनी माझ्याकडे येऊन एक त्यांच्या समस्या ज्या आहेत ते चर्चा केलेल्या आहेत. त्यामध्ये मुख्यतः हा बाजार थोडासा बाहेरच्या बाजूला असल्यामुळं त्या ठिकाणी जायला थोडा त्रास होतो, खर्च होतो अशी एक समस्या मांडली. त्यांची समस्या ऐकून घेतलेली आहे आपण आणि त्या लोकांना आपण आश्वासन दिलेलं आहे. बाबा पुढच्या बाजारापर्यंत तुम्ही तात्पुरतं ऍडजस्ट करा त्या ठिकाणी आणि पुढच्या बाजारापर्यंत मी माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, माननीय ZPCO असतील यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून आपण ZP ग्राउंडची परमिशन घेऊन येऊ आणि पुढच्या बाजारापासून तिथं त्या ठिकाणी बाजार भरण्यासाठी प्रयत्न. ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एबीएन फॉर. आवाज बहुजनांचा न्यूज करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.